वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांती झाल्यानंतर हा सूर्य तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अंधार कुरवाळून नेण्यासाठी सज्ज झाला आहे. या संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात अशा काही चमत्कारी घटना घडणार आहेत ज्याने तुमच्या प्रगतीचे मार्ग अगदी सोपे होतील. पण लक्षात ठेवा, सुख मिळण्यापूर्वी तुम्हाला एका अत्यंत मोठ्या रहस्याचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स दडला आहे जो येणाऱ्या काही दिवसातच तुमच्या समोर उलगडणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, अत्यंत विश्वासाने सांगितले आहे की गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या पाठीशी उभी असलेली एक अदृश्य दैवी शक्ती आता प्रत्यक्षात फळ देण्यास सज्ज आहे. संक्रांतीनंतर तुमचे शत्रू आपोआप तुमच्यापासून दूर होतील आणि तुमच्या घरात आनंदाची लाट पसरेल. मात्र याच वेळी तुम्हाला सतर्कही राहायचे आहे, कारण सभोवतालच्या काही नकारात्मक शक्ती तुमच्या सुखावर विष कालवणार आहेत आणि प्रयत्न करू शकतील. हा सस्पेन्स नेमका काय आहे हे जाणून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, भविष्यातील एक अत्यंत सकारात्मक संकेत लपलेला आहे. संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तानंतर तुमच्या जीवनात एक अशा व्यक्तीने आगमन होणार आहे जिच्या पावलांनी तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील. ज्या आर्थिक विवंचनेतून तुम्ही आजवर जात होता ती आता कायमची संपणार आहे. धनलाभाचे रस्ते, मानसन्मानाचे असे योग जुळून आले आहेत. तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदाने उत्साहाने भरून जाईल. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने आणि आपल्या या मार्गदर्शनाने तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे. तुमच्या नशिबात नेमका काय बदल होणार आहे आणि तुम्हाला कोणत्या सावधगिरी बाळगायच्या आहेत हे समजून घ्या. भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीचा हा पवित्र काळ तुमच्या आयुष्यात एक असं वळण आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहात. म्हणजेच हा केवळ ऋतू बदल नसून तुमच्या नशिबाचा एक विस्फोट आहे. संक्रांतीचा हा सूर्य जर उत्तर दिशेला मार्गक्रमण करतो तशीच तुमच्या दुःखाची सावली आता कायमची संपणार आहे. पण आनंदाच्या मागे एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे. तुमच्या घरात एक अशी घटना घडणार आहे जी ऐकून संपूर्ण कुटुंब आश्चर्याने थक्क होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, हे संकेत दिले आहेत की येत्या काही तासात तुमच्या आसपासच्या ऊर्जेमध्ये अचानक बदल जाणवू लागतील. तुमच्या बंद नशिबाचा दरवाजाचं कुलूप आता उघडणार आहे. आणि ही प्रक्रिया इतकी रहस्यमय आहे की तुम्हाला सुरुवातीला काहीच समजणार नाही. वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता आहे जी एका मोठ्या वादळापूर्वीची नसून एक प्रचंड आनंदाच्या बातमीपूर्वीची असेल. हा सस्पेन्स तुमच्या संयमांची परीक्षा घेणारा ठरेल, पण त्याचे फळ मात्र अत्यंत गोड असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, संक्रांतीनंतर तुमच्या प्रगतीचा वेग इतका वाढेल की तुमचे विरोधकही बघतच बसतील. पण लक्षात ठेवा, हे सर्व घडताना तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा आणि योजनांचा गुप्तता राखणे खूप अत्यंत आवश्यक आहे. कारण काळ जितका पॉझिटिव्ह असतो तितकाच नकारात्मकही असतो. रहस्यमय आहे, त्यासोबतच नवीन अध्यायाची ही पहिली पावती आहे. स्वामींच्या कृपेने नेमका कोणता चमत्कार तुमच्या दारी उभा आहे तर जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. वृषभ राशीच्या जातकांनो, दिलेला हा इशारा तुमच्या काळजाचा ठोका चमकवणारा आहे. तर तुमच्याच विश्वातील तुमच्यासोबत बसून गोड बोलणाऱ्या काही व्यक्तींचे मुखवटे आता मकर संक्रांतीनंतर तुम्हाला सविस्तर दिसतील. म्हणजेच तुमच्या आयुष्यात आसपास अशा 3 व्यक्ती आहेत ज्यांना तुमच्या प्रगतीचे तुमचं सुख बघवत नाही. हा एक असा सस्पेन्स आहे जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की ज्यांना तुम्ही आपले मानले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे का? त्यांच्या मनातील हे विष आता हळूहळू उघड व्हायला सुरुवात होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात भीतीदायक सस्पेन्स म्हणजे या शत्रूंनी वापरलेली अदृश्य शस्त्रे. आपल्या भविष्यवाणीत स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या कामात जे अडथळे येत आहेत, जे विनाकारण कटकटीचे प्रसंग उद्भवत आहेत, ते केवळ योगायोग नसून काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू शकतो. या 3 व्यक्तींनी तुमच्या सुखाला नजर लावण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीत मार्ग रोखण्यासाठी पडद्यामागे काही भयंकर कारस्थाने रचली आहेत. हा खुलासा इतका धक्कादायक असेल की सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कानांवर विश्वासच बसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या कृपेने हा धोका तुमच्यासमोर लवकरच येईल, पण त्यासाठी तुम्हाला डोळे उघडून आजूबाजूला पाहावे लागेल. कारण
संक्रांतीचा हा प्रकाश या कपटी लोकांच्या काळोखी डावपेचांना तुमच्या प्रकाशात आणणार आहे. हे लोक तुमचे नातेवाईक, मित्र किंवा व्यावसायिक भागीदारीही असू शकतात. या लोकांपासून कसे वाचवावे स्वतःला, त्यांच्या नकारात्मक ऊर्जेला कसे परतवून लावायचे तर समजून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे. हा सस्पेन्स तुमच्या आयुष्यातील सुरक्षिततेची जोडलेला असल्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, वर्तवलेल्या भविष्यवाणीतील हा सर्वात रोमांचक आणि सुखद सस्पेन्स आहे. मकर संक्रांतीचा हा सण सरताच तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट स्त्रीचा प्रवेश होणार आहे, जी तुमचे संपूर्ण नशीबच पालटून टाकेल. ही स्त्री साक्षात लक्ष्मीचे रूप घेऊन तुमच्या दारी येईल. तिचे तुमच्या आयुष्यात येणे हा केवळ योगायोग नसून महादेवांनी तुमच्यासाठी एक आखलेली दैवी योजना आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवेल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धीचे नवीन युग सुरू होईल आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता सर्वात मोठा प्रश्न हा की ही स्त्री कोण आहे आणि तिला ओळखायचे कसे. स्त्रीशी निगडीत असे शुभ संकेत दिले आहेत. ज्या दिवशी ही स्त्री तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकायला येईल त्या दिवशी तुम्हाला अचानक काही सकारात्मक अनुभव येतील. जसे की घराबाहेर पडताना तुम्हाला पांढरी गाय दिसणे, घराच्या उंबरठ्यावर अचानक सांडलेले दूध दिसणे किंवा एखाद्या मंदिरातून अचानक प्रसादाचा वास येणे. जर एखाद्या स्त्रीच्या भेटीनंतर तुमचे रखडलेले काम अचानक मार्गी लागले तर समजून जा की तुमचं आता हे भाग्योदय होण्याचा प्रकाशमय वातावरण तयार झालेलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या स्त्रीच्या शब्दांमध्ये एक अनामिक शांतता असेल आणि तिच्या उपस्थितीत तुम्हाला सुरक्षित वाटेल. ती तुमच्या कुटुंबातील असू शकते किंवा एखादी नवीन व्यक्ती, पण तिचे येणे तुमच्यासाठी धनलाभाचे मोठे मार्ग मोकळे करेल. ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक टंचाई आणि नकारात्मकतेला भस्म करून टाकेल. पण या स्त्रीला ओळखण्यात तुम्ही चूक करणार नाही ना. हे गूढ आणि तिच्याशी जोडलेले अधिक सूक्ष्म संकेत समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकटाचे डोंगर कोसळले, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व काही संपले आहे, तेव्हा एका अदृश्य शक्तीने तुम्हाला सावरले आहे. हा कोणताही योगायोग नसून साक्षात देवाधिदेव महादेव आणि माता कालीचे भक्कम सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी आहे. मकर संक्रांतीनंतर ही शक्ती अधिक प्रबळ होणार आहे. तुमच्या नशिबाच्या आड येणाऱ्या प्रत्येक दुष्ट शक्तीला सुरक्षा कवच भस्म करून टाकेल. हा सस्पेन्स जेव्हा तुमच्या अनुभवास येईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही जगात एकटं नाही आहात, तर एक दैवी शक्ती तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, एक अत्यंत गूढ असं रहस्य सांगितले आहे की गेल्या काही काळापासून तुमच्या शत्रूंनी रचलेली कारस्थाने का फसली, कारण माता कालीने स्वतः तुमच्यावरचे संकट आपल्या अंगावर घेतले आहे. संक्रांतीनंतर तुम्हाला स्वप्नात काही विशिष्ट संकेत मिळू शकतात, जसे की महादेवाची पिंड दिसणे किंवा माता कालीचे भव्य रूप दिसणे. हे संकेत म्हणजे तुमची वेळ आता बदललेली आहे याचा साक्षात पुरावा असेल. हे सुरक्षा कवच केवळ तुमचेच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करेल, ज्यामुळे तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख आणि शांतीचे वारे वाहू लागतील. वृषभ राशीच्या जातकांनो, स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या शत्रूंच्या मनात धडकी भरणार आहे. ज्यांनी तुमचे वाईट चिंतले ते आता स्वतःच्या कर्मात अडकणार आहेत, कारण तुमच्या पाठीशी असलेली ही शक्ती आता जागृत झाली आहे. संक्रांतीच्या पवित्र काळानंतर तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि ऊर्जा अनुभवाल. पण या दैवी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणते विशेष मंत्र किंवा कृती करायचे आहे, हे अत्यंत महत्त्वाचे गुपित जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, संक्रांतीचा हा मुहूर्त तुमच्यासाठी भाग्योदयाची नवी पहाट घेऊन आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून तुमची जी आर्थिक प्रगती खुंटली होती ती आता एकाकी वेग घेणार आहे. तुमच्या कुंडलीत धनस्थानावर ग्रहाची अशी काही युती होत आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. हा सस्पेन्स तुमच्यासाठी असेल की ज्या कामात तुम्ही आजवर अपयशी ठरला होता त्याच कामातून आता तुम्हाला खूप नफा होणार आहे, प्रसिद्धी मिळणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या वर्तवलेल्या या भविष्यवाणीतील सर्वात पॉझिटिव्ह बदल म्हणजे तुमच्या रखडलेल्या मालमत्तेचे किंवा पैशाचे प्रश्न सुटतील. संक्रांतीनंतर तुम्हाला असा एखादा योग येईल ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे डोंगर हलके होतील आणि तुमची तिजोरी नक्कीच भरून जाईल.
केवळ पैसाच नाही तर तुमच्या कुटुंबात असलेला तणाव दूर होऊन जाईल, प्रेमाचे वातावरण निर्माण होईल, समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागतील. हा बदल इतका सकारात्मक असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आलेली आहे. कारण ही संक्रांती हा सूर्य तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि नैराश्याला पूर्णपणे जाळून टाकेल. व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला एक गोल्डन चान्स मिळणार आहे. पण हे सर्व घडत असताना तुम्हाला कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून आलेली ही लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. हे जाणून घेण्यासाठी, तुमच्या प्रगतीचा हा सिक्रेट प्लॅन समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. वृषभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीनंतर मिळणारे हे सर्व शुभ फळ टिकवून ठेवण्यासाठी काही असे उपाय सांगितले आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शुक्र ग्रहाला बळकट करणे. यासाठी आपल्याला संक्रांतीनंतर नियमितपणे अत्तर किंवा सुवासिक वस्तूंचा वापर करा आणि शक्य असल्यास हातावर एक सुंदर घड्याळ परिधान करा. हे घड्याळ हे केवळ वेळेचे साधन नसून ते तुमच्या सुवर्ण काळाचे प्रतीक ठरेल. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव करतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक निर्माण करतील. तर या उपायासोबतच तुम्ही कडक सावधगिरी पाळायची आहे. कारण संक्रांतीनंतरच्या काळात विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः घराच्या मुख्य दाराजवळ उभे राहून कोणाची निंदा नालस्ती करू नका. कारण मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो आणि तेथे केलेली नकारात्मकता तुमच्या प्रगतीला थांबवू शकते. तसेच शनिदेवाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा एक छोटासा दिवा तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ कृपेने आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपले आहेत आणि यशाचे शिखर सर करण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर नशीब तुम्हाला साथ द्यायला बांधील आहे. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना मनात संशय न ठेवता पूर्ण विश्वासाने करा. या भविष्यवाणीतील प्रत्येक शब्दामागे तुमच्या कल्याणाचे गुपित दडलेले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला महादेवावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर या आनंदाच्या बातमीसाठी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक छोटीशी कृती आम्हाला तुमच्यासाठी अशीच महत्त्वाची माहिती घेऊन येण्यास प्रेरणा देतात. तर माता राणी आणि माता कालीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लक्षात ठेवा, तुमचे हे शब्द केवळ कमेंट नसून ती तुमची देवाप्रती असलेली श्रद्धा आहे, जी तुमच्यावरचे संकट दूर करण्यास मदत करेल. अशाच नवनवीन आणि सस्पेन्सने भरलेल्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा